नमस्कार मैत्रिणींनो, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण एसी रंगोली. आजचा हा व्हिडिओ खासच आहे. तुम्ही पाहू शकता, मी 3 ठिपक्यापासून एकदम सुंदर रांगोळी तयार करणार आहे आणि ती कशी तयार करणार आहे मी तुम्हाला इथे दाखवते. त्याप्रमाणे तुम्ही पण ट्राय करा. आजची रांगोळी आपली महादेवाच्या पिंडीचीच आहे आणि ती कशी काढायची मी इथे तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला इथे 3 ठिपक्याला जोडून घ्यायचं आहे. एक ट्रायंगल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कलर भरून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल, अगोदरच कसा कलर भरून घेत आहेत ताई? पण काही हरकत नाही, पुन्हा भरला तरी चालेल. पण मी इथे कलर अगोदर भरून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलमध्ये पण आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे कलर भरून घ्यायचा आहे. मी अशा पद्धतीने 2 कलर भरून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी बाहेरची रांगोळी काढायला सुरुवात करते. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी सोपी वाटेल तशी तुम्ही इथे रांगोळी काढू शकता. पण मी अशा पद्धतीने आजची ही रांगोळी दाखवत आहे. आणि हो, तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि छोट्या रांगोळ्या नक्कीच घेऊन येत राहीन. त्यासाठी तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहावे लागतील, स्किप न करता. तुम्ही माझे व्हिडिओ सलग पाहत राहा आणि अशाच नवनवीन डिझाईन ठिपक्यापासून तयार होणाऱ्या रांगोळ्या मी तुमच्यासाठी इथे घेऊन येण्याचा प्रयत्न करीत राहीन. आणि हो, तुम्हाला पण माझ्या रांगोळ्या सलग पाहाव्या लागतील. त्यासाठी तुम्ही पाहू शकता, मी इथे सुंदर अशा पिंड तयार केलेल्या आहेत. 3 पिंड तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे कलर टाकून त्यामध्ये 3 रेषा आखून मी गंध भरून घेतलेला आहे. आणि साईडने तुम्ही पाहू शकता, बॅक साईडला मी वेगवेगळे कलर टाकून त्याला पण आकार दिलेला आहे आणि साईडने पण अशा प्रकारे थोडे वेली आणि रेषा आखून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे बेलाचे पान काढून घेते. तुम्ही पण इथे नक्कीच ट्राय करा. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक जर केलं नसेल तर लगेच लाईक करा आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते कमेंटमध्ये मला लगेच कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन. अशा पद्धतीने आपल्याला बेलाचे पान काढून घ्यायचे आहेत तिन्ही साईडनी आणि त्यानंतर आपल्याला इथे मधामध्ये ओम काढून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ओमचा आकार किंवा मग तुमच्या आवडीने स्वास्तिकसुद्धा काढू शकता किंवा फूल जरी काढलं तरी चालेल. पण मी इथे महादेवाची रांगोळी काढली, यासाठी मी इथे ओम काढत आहे. आणि त्यानंतर इथे 3-3 डॉट देऊन आपल्याला ही रांगोळी पूर्ण करून घ्यायची आहे. आता आपण वळूया दुसऱ्या रांगोळीकडे. ही आपली रांगोळी छोटी आणि सुंदर आहे. आपल्याला 3 ते 1 असे ठिपके आखून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही रांगोळी कुंडीची तयार करून घ्यायची आहे. ती कशी काढायची मी तुम्हाला इथे दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 1 ठिपके आखून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कुंडीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुंडीचा आकार काढून घ्या. कुंडीचा आकार तयार झाल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला उरलेल्या ठिपक्यावर अशा वेली काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण वरती एक फुलाचा आकार घेऊया. फुलाचा आकार काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला खालती आपल्याला पुन्हा 2 वेली काढून घ्यायच्या आहेत आणि त्या वेलीला पूर्णपणे आपल्याला वरती आणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. अशा पद्धतीने मी इथे वेली काढून घेते. त्यानंतर एकाला दुसरी वेल, दुसऱ्याला तिसरी वेल, अशा पद्धतीने वरपर्यंत आपल्याला अशा 2-3 वेली काढून घ्यायच्या आहेत.
ते काढून झाल्यावर आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे फूल काढून घ्यायचं आहे. फूल काढून झाल्यावर आपल्याला जी वरची वेल होती तिथे आपल्याला दोन्ही साईडनी पानं काढून घ्यायची आहेत. पानं काढणं झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तिथे एक वेल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही रांगोळी पूर्ण काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर कॉम्बिनेशन करा आणि आपली रांगोळी एकदम सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. मी अशा प्रकारे इथे कलर भरून घेते. कलर आपल्याकडे जितके अवेलेबल आहेत तितके वापरले तरी चालते, नाही तरी नसले तरी आपल्याला 2 कलरनी इथे रांगोळी आपली पूर्ण करता येते. अशा पद्धतीने मी इथे वरती एका फुलाला कलर देऊन खालती केशरी कलरचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला कुंडीमध्ये जे रिकामी जागा दिसते तिथे आपल्याला अशा प्रकारे रेषा आखून तिथे एक जाळी तयार करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहत माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या AC रंगोली चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, माझे जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच पहा आणि ते तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि माझे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच पाहत असाल अशी मी आशा करते, जेणेकरून तुमचा मला प्रतिसाद मिळत राहील. अशा पद्धतीने आपल्या ह्या 2 आजच्या रांगोळ्या पूर्ण झालेल्या आहेत. तोपर्यंत नमस्कार.